संक्रांत म्हटलं की तिळगुळाच्या वड्या आणि तिळगुळाचे लाडू, कडक वड्या, कडक लाडू किंवा मऊ वड्या, मऊ लाडू असे केले जातात. आज मी करणार आहे तिळगुळाच्या मऊ वड्या. नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत तिळगुळाच्या मऊ वड्या. अशा मऊ आणि खुसखुशीत वड्या करण्यासाठी माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी परफेक्ट प्रमाण आणि मोजमापासहित ही तिळगुळाची मऊ वडी मी केलेली आहे. नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर तिळगुळाच्या वडीसाठी पहिले हे 1 वाटी तीळ मी भाजून घेतलेले आहेत. निवडून व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. चांगले तडतड वाजेपर्यंत आणि फुलून येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे. आणि शेंगदाणेसुद्धा भाजून 1 वाटी शेंगदाणे आहेत ते सुद्धा भाजून सालं काढून घेतलेली आहेत. फार काळपट नाही भाजायचे, थोडेसे खमंग खरपूस होईल असे भाजून घ्यायचे, म्हणजे पांढरा शुभ्र कूट होतो. आता आपण हे दोन्ही मिक्सरमधनं काढून घेऊ. तिळाचा कूट एकदम बारीक नाही करायचा, थोडेसे तीळ अख्खे राहतील असं बघायचं. आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा फार बारीक नाही करायचा. आता आधी आपण भाजलेले दाणे बारीक करून घेऊया. हे मोजून घेतलेले होते 1 वाटी. या वाटीच्या प्रमाणात मी सगळं घेतलेलं आहे साहित्य. कूट आपण असा जाडसर असा बारीक करून घेतलेला आहे. आता यातच मी भाजलेले तीळ टाकते बारीक करायला. हे सुद्धा जाडसरच बारीक करून घ्यायचे. अख्खे तीळ थोडे राहिले तरी चालतील. हे तीळ असे बारीक करून घेतलेले आहेत. थोडेसे तीळ अख्खे आहेत ह्याच्यामध्ये, वडीमध्ये छान दिसतात म्हणून असेच बारीक करून घ्यायचे. आता आपण वडी करूयात. आता वडी झाल्यावर आपल्याला थापायला ताट लागेल, म्हणून या ताटाला मी तूप लावून ठेवते आधीच, म्हणजे वडी खाली चिटकत नाही. एक वाटी तिळाचा कूट आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, यासाठी मी 1.5-2 वाटी जवळजवळ हा गूळ घेतलेला आहे. हा बारीक चिरून घेतलेला आहे. साधा गूळ आहे हा, मऊ चिक्कीचा गूळ नाही आहे हा. तर कढई मी तापवायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी हा चिरलेला गूळ घालते. पूर्ण गूळ आणि त्याचे खडे विरघळले पाहिजे. आता ह्याच्यात मी अगदी थेंबभर पाणी घालते. घट्ट पाक नाही करायचा आपल्याला. तर गूळ वितळला आहे. आता तो थोडासा असा उकळला म्हणजे मग आपण त्याच्यामध्ये तिळाचा कूट आणि दाण्याचा कूट घालायचा आहे. कोणी कोणी तिळाची वडी बरोबर तिळाचे लाडू करतात. पुष्कळ प्रकाराने केले जातात. कडक वडी, कडक लाडू, तसं मऊ वडी, मऊ लाडू असे सुद्धा तिळगुळाचे केले जातात. किंवा वेगवेगळ्या चिक्क्या. थंडीत तीळ आणि गूळ हे दोन्ही कॅल्शियम आणि आयर्न या दोघांचे स्रोत आहेत, त्यामुळे थंडीत हे खाल्लं जातं. आता आपला गूळ सगळा फुलून आलेला आहे. आपण आता यामध्ये थोडंसं तूप घालूयात. याने आपल्या वडीला चकाकी येते आणि वडी मऊ आणि खुसखुशीत पण होते, म्हणून थोडंसं तूप घालायचं 1 चमचाभर. आता आपण हे पाण्यामध्ये चेक करूयात. घट्ट पाक नाही करायचा, गुळाची आपल्या गोळी झाली पाहिजे. हे बघा अशी. आता आपला हा पाक जसा पाहिजे तसा तयार झाला आहे. आपण यामध्ये आता पटकन तिळाचा कूट केलेला आणि शेंगदाण्याचा कूट दोन्ही घालूयात. आता ह्याच्यातच मी थोडंसं जायफळ आणि वेलदोड्याची पावडर आहे ती घालते, म्हणजे आपल्या वडीला एक छान वास येतो. थोडंसं खोबरं पण घालते, सुकं खोबरं आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित गोळा करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला तूप लावलेल्या ताटावर काढूयात आणि वडी थापूयात. वाटीला तूप लावून घेतलंय आणि आपण ह्या वड्या
थापून घेऊ. हे गरम असतानाच करायला लागतं. आता मी असं हे थापून घेतलेलं आहे. आता याच्यावर मी थोडंसं खोबऱ्याचा किस घालते, सुक्या खोबऱ्याचा. आता गरम असतानाच आपण याच्या वड्या कापून घेऊयात. मी सुरीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आपण असं मार्किंग करून ठेवूयात आणि मग गार झाल्यावर ते सोडवून घेऊयात. जेवढ्या साईजच्या पाहिजे तेवढ्या वड्या कापून ठेवायच्या. कापतानाच त्या सरकता आहेत इतक्या आपल्या खुसखुशीत झालेल्या आहेत वड्या. आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत. आता आपण ह्याला सोडवून घेऊया. आपली वडी इतकी खुसखुशीत झालेली आहे, सहज हाताने मोडते. आता आपण या सगळ्या वड्या सोडवून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या वड्या करून झालेल्या आहेत. मऊ अशी तिळगुळाची छान खुसखुशीत वडी तयार झालेली आहे. अगदी वयस्कर लोकांना सुद्धा खाता येईल अशी वडी झालेली आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, मला कमेंटमध्ये कळवा. आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तुमचं सहकार्य हीच माझी प्रेरणा. मस्त खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.